नमस्कार प्रेक्षकांनो, वीणे दोघातलीही तुटेना या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत. खूपच खतरनाक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण प्रेक्षकांनो, इथे मात्र सध्या समरने खूप मोठं ग्रँड सेलिब्रेशन इकडे प्लॅन केलं आहे. ते म्हणजे चक्क स्वानंदीच्या बाबासाठी. कारण इकडे स्वानंदीच्या बाबाचा बड्डे असतो. याची कोणालाही कल्पना नसते की समरने त्यांच्यासाठी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन केलं आहे. आता या सगळ्यांमुळे बिचारी स्वानंदी, तिला तर एवढा मोठा आनंदाचा धक्का बसलाय ना, तिला पचवणंही शक्य नाही. खूप आश्चर्याने ती इकडे समरकडे बघत असते. आणि खरंच तुम्ही खूप मोठं मला सरप्राईज दिलंय, खरंच काय बोलू ना, मला काहीच समजत नाही. पण प्रेक्षकांनो, इथे मात्र जिथे काही आनंदाचा क्षण असेल, जिथे काही इकडे स्वानंदीच्या आयुष्यात आनंद असेल, तिथे तिथे मात्र ही मल्लिका गप्प बसेल. ती मल्लिका कुठली? इथेच मात्र खूपच मोठा आता सीन क्रिएट करणार आहे. चक्क ज्या ठिकाणी इकडे आता स्वानंदी बसलेली असते त्याच ठिकाणी मात्र वरती झुंबर बांधलेले आहेत. आणि ते झुंबर चक्क स्वानंदीच्या डोक्यामध्ये पाडण्याचा तिचा प्लॅन आहे इथे. कारण काही करून हे सगळं सगळं स्वानंदीमुळे घडतंय ना. हे सगळ्यांमध्ये स्वानंदी जबाबदार आहे. आणि ह्या समर समर मात्र ह्या स्वानंदीसाठी किती आणि काय काय करतोय हे मात्र तिला सहन होत नाही. आणि म्हणूनच तिने चक्क आता तिथल्या टीमला हाताशी धरून इकडे खूप मोठा प्लॅन केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे खरंच खरंच आता हे सगळं स्वानंदीच्या जीवावर बेतणार का ह्या मल्लिकाचा प्लॅन मात्र तिच्याच अंगाशी येणार आहे आणि तिच्यावरच ते झुंबर पडणार आहे, हे मात्र पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. दुसरीकडे मात्र हा अंशुमन, तोही काय आता चांगला नाही. तो मात्र तसाच वागत असतो. काय करून त्याला या स्वानंदीला आणि समरला दोघांनाही धडा शिकवायचा आहे. एकीकडे मात्र इकडे ह्या स्वानंदीच्या बाबांचा एवढा बड्डे ग्रँड सेलिब्रेशन होतंय, त्यामुळे सगळेच भावूक झालेले असतात. बिचारी स्वानंदी मात्र, तिला तर समजत नाही खरंच ह्या समर राजवाड्यांचे कसे आभार मानू. खरंच त्यांनी माझ्या बाबांसाठी एवढं काय केलंय. आणि तिथेच तिथेच मात्र समरचे ती आभार मानायला लागते. पण समर मात्र थांबवतो. पण तो, स्वानंदी मॅडम तुम्ही काय करताय? अहो तुम्ही आमच्या घरासाठी किती, म्हणजे आपल्या घरासाठी किती आणि काय काय करताय. चक्क तुम्ही माझ्या आयुष्यातला एवढा मोठा अनमोल ठेवा मला दिलाय, ते म्हणजे माझी आणि आनंदची मैत्री. ती तुम्ही एकत्र आणली. खरंच त्यासाठी ना हे छोटंसं सरप्राईज आहे. आणि खरंच त्यापुढे हे काहीच नाही. आता प्रेक्षकांनो, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, पण त्यातच त्यातच मात्र ही मल्लिका आता मिठाचा खडा टाकणार आहे. आणि त्यामुळे नक्की पुढे काय असा भयानक ट्विस्ट येणार आहे ना, ते सगळं सगळं आपण पुढे पाहणारच आहोत. आणि त्यातच त्यातच आता हे सगळं समोरच्या समोर मल्लिकाची कारस्थाने येणार का, ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मात्र चक्क आता स्वानंदीच्या बाबांचा वाढदिवस असल्यामुळे स्वानंदी आणि तिचे बाबा दोघंही आता इकडे मंदिरात गेलेले असतात. घरात घरात मात्र इकडे मल्लिकाचं वेगळंच काहीतरी चाललंय. कारण तिला मात्र या समरचा राग येतोय आणि ती स्वतःशीच बडबड करू लागते, काही करून मला त्या स्वानंदीला आणि समरला दोघांनाही लांब केलंच पाहिजे. आता तर काय, त्या दोघांना एकत्र आणलंय म्हणल्याच्या नंतर हा समर आणखीनच ह्या स्वानंदीच्या जवळ जाऊ लागलाय. हे मात्र ह्या मल्लिकाला सहन होत नाही. आणि म्हणूनच मल्लिका मात्र एवढे वेगवेगळे प्लॅन करायचा विचार करत असते. तेवढ्यात तिथे अर्पिता येते. अर्पिता म्हणत असते, मॉम अगं तुझं काय चाललंय? आणि एकतर दादा मात्र तू तसा वागतोय, त्या स्वानंदीच्या किती पुढे पुढे करतोय. अगं आता त्या आनंदची आणि त्याची मैत्री एकत्र आली म्हणून तो का तिच्यासाठी काही करणार का आता? तेवढ्यात तिथे अंशुमनची एंट्री होते. आणि मग काय, इकडे आता अंशुमन म्हणत असतो, काय तुमची इथं वायफळ काय बडबड सुरू आहे? आणि तिकडे तिकडे तो समर राजवाडे किती आणि काय काय सरप्राईज प्लॅन करतोय ते तुम्हाला माहीत तरी का? त्या स्वानंदीच्या वडिलांचा आज वाढदिवस आहे आणि त्यासाठी त्याने चक्क एवढं मोठं हॉल बुक केलं आहे. आणि तो त्याचा आवडता गायक तो सुद्धा बोलवलेला आहे. आता हे सगळं ऐकून मात्र मल्लिकाला तर प्रचंड राग आलाय. म्हणते, किती त्या भिकारड्या लोकांवरती किती किती पैसा खर्च करणार आहे समर. ह्याला ना कधी एकदाची अक्कल येणार आहे ना, ते कोण जाणे. आता दुसरीकडे मात्र इकडे या स्वानंदीच्या घरी मात्र त्यांचं खूप छान असं सेलिब्रेशन चाललेलं असतं. आदिरा, रोहन यांनी मात्र खूप छान तिच्या बाबांना सरप्राईज दिले. आता हे सगळं तर त्यांना खूप आवडलेलं असतं. पण त्यातच मंदाकिनी, ती आज छान वागते. इकडे आता नवऱ्याचा वाढदिवस आहे म्हणल्यावर काय, तिलाही प्रचंड आनंद झालेला आहे. त्याच्या आवडीचं खूप छान छान करण्याचा बेत करत असते आणि त्याला गिफ्टही आणले.
पण इकडे स्वानंदीचे बाबा मात्र तेवढेसे खुश नाहीत, कारण त्यांच्या मनात मात्र तिच्याबद्दल प्रचंड म्हणजे प्रचंड राग गेलेला आहे. आता या सगळ्यांमुळे मात्र कुठेतरी त्यांचा एक डोक्यामध्ये राग तर गेलेला आहेच, पण त्यातली त्यात तो आता रोहनच्या म्हणण्यानुसार ते गिफ्ट तर घेतात, पण त्या क्षणी ते बाहेरही पडतात तिथून. आता तेवढ्या तिकडे आदिराचं आणि ह्या रोहनचं ठरतं की आपण ना काहीतरी छान अशी पार्टी करूयात. त्यातही आता मंदाकिनीचं असतं पार्टी वगैरे काही नाही, त्यांच्या आवडीचं सगळं जेवण मी आज घरीच बनवणार आहे. पण तरी इकडे आदिरा, रोहन आणि सुष्मिता तिघे आता पार्टीसाठी बाहेर जातात. पण तेवढ्यात मात्र इकडे त्यांना आता समरचा फोन येणार असतो आणि समर मात्र सगळा प्रकार इकडे आदिराला सांगून तिथे बोलवून घेणार आहे. दुसरीकडे आनंद आणि निकिता दोघंही इकडे कार्यक्रमाची खूपच जय्यत तयारी करत असतात आणि तिथेच मध्ये मध्ये आता इथे मात्र कशा प्रकारे सगळी सजावट हवी, कशा प्रकारे अँकरिंग करायचे सगळं आता निकिताकडे गेलेलं असतं. त्यामुळे निकिता खूप छान पद्धतीने त्याची तयारी तर करते. प्रेक्षकांनो, आता सगळं झालंय. आता त्यातच इकडे मलिकाला वगैरे सगळ्यांना समरने फोन करून तिथे हॉलवर बोलवून घेतलंय आणि स्वानंदीला आणि तिच्या बाबांना मात्र खूपच असं काहीतरी घडलंय भयंकर असं सांगून तिथे बोलवून घेतलेलं असतं. बिचारे स्वानंदी घाबरून गेली. तिला वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड झाली. त्यामुळे दोघंही आता तिचे बाबा आणि ते रिक्षा पकडून धावत पळत तिथे येतात. पण समोर जे दिसणारे ना त्यांना ते मात्र खूपच भयंकर आणि भयानक असणारे, कारण चक्क इकडे आता समोरने एवढा मोठा ग्रँड सोहळा तिथे एक अगदी मॅनेज केलेला आहे, तेही चक्क तिच्या बाबांसाठी. आणि जेव्हा हे सगळं बघते ना तेव्हा मात्र तिच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. आणि समोर राजवाडे तिच्या समोर येतात आणि म्हणत असतात, खरंच बाबा हॅपी बर्थडे, तुम्हाला ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यातच आता इकडे तिच्या बाबांना मात्र त्यांचे आवडते गायकही समोर दिसतात आणि मग तर म्हणत असतो, वा तुम्ही माझ्या आवडते आहात, खरंच तुमची गाणी ना मी अगदी मनापासून ऐकतो. त्यावेळेस मात्र तो गायकही आता तिच्या बाबांना इकडे विश करतो आणि छान सुरेल अशी गाणी म्हणू लागतो. त्या सगळ्यांनी आनंदी खूप भारावून गेली. प्रेक्षकांनो, इथे मात्र खूप छान असा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे आणि तिच्या बाबांची आवडती सगळी गाणी वगैरे तिथे गायली जाणार आहे. पण इथे ही मल्लिका आणि ही अर्पिता, अंशुमन या तिघांचा मात्र एवढा जळफळाट होतोय. पण हे सगळं कुठेतरी आजींच्या तर लक्षात आले. त्यामुळे आजी मात्र मल्लिकाला चांगलंच आता सुनावतात, काय गो, कधीतरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये सामील व्हायला शिका ना. आणि कधीतरी समोरचा आनंदात आहे म्हणल्यावर आपणही आनंदी व्हावं असं कधीतरी मनात एक विचार कर ना. आता आदिराही तसाच टोमणा मारते, कारण इथे चक्क आता आदिराच्या सासरचा इथे अर्पिताने अपमान केलेला असतो आणि त्याचाच बदला म्हणून अगदी इकडे ही आदिरा ही अर्पिताला टोमणा मारते. म्हणत असते, हो आजू तू न एक्झॅक्टली बरोबर बोललीस, खरंच ही अर्पिता ताई अगदी स्वतः सगळं केल्यासारखा तोरा आणते बघ ना. पण इथे मात्र आता दोघींनाही शांत बसवतात आणि सगळा सोहळा रंगात आलेला असतो. दुसरीकडे मात्र ह्या मलिकाच्या डोक्यामध्ये खूप खुरापती तर चाललेलाच आहे, कशा प्रकारे ह्या सगळ्यांमध्ये यांच्या आनंदामध्ये विरजण टाकायचं आणि काहीतरी मोठा राडा घालायचा. त्याचमुळे आता ती स्टाफला हाताशी धरून चक्क त्यांना पैसे वगैरे देऊन ते झुंबर इकडे स्वानंदीच्या डोक्यात पाडण्याचा प्लॅन करते. आणि चक्क ज्यावेळेस आता स्वानंदी समोर दोघंही बसलेले असतात त्याच वेळेस ते झुंबर त्यांच्या डोक्यात पाडणारच असते. पण सुदैवाने मात्र स्वानंदी तिथून उठून जाते आणि चक्क ते झुंबर मात्र इकडे आता या मल्लिकाच्याच अंगावर पडणार असतं. त्याच वेळेस मात्र तिला भलतंच कोणीतरी येऊन त्यातून वाचवतं. आणि प्रेक्षकांनो, अगदी म्हणतात ना, दुसऱ्याला खड्ड्यात पाडायला आपण पाहतो, पण त्याच खड्ड्यात आपण स्वतःच पडणार असतो हे मात्र त्याला माहीत नसतं. अगदी इकडे या मल्लिकाची सेम तशीच आहे. खरंच या मल्लिकाचं कुठेतरी आता हिची ही कारस्थानं थांबवली पाहिजेत. आणि इथेच मात्र प्रेक्षकांना आता खूपच मोठा भयंकर असा प्रकार घडणार आहे. इकडे या स्वानंदीच्या जीवावर बेत होण्यासाठी या मल्लिकाने जो प्लॅन केला होता तो मात्र तिच्यावरच उलटलाच. पण आता या सगळ्यांमुळे मात्र हे एवढं काही या स्वानंदीच्या बाबांसाठी समरने केलंय. त्यामुळे स्वानंदी मात्र चक्क समरच्या प्रेमातच पडली आणि खरंच त्याचे आभार मानू लागते. आणि कुठेतरी या दोघांच्या नात्याला मात्र प्रेक्षकांनो इथेच खरी सुरुवात होणार आहे आणि इथूनच त्यांच्या दोघांमधला दुरावा हळूहळू संपत जाताना आपण पाहणार आहोत. पण या दोघांना दूर करण्यासाठी, लांब करण्यासाठी ही मल्लिका अगदी कोणत्या खालच्या पातळ्या जाऊन कारस्थानं करणार आहे ना, हे पाहणं मात्र खूपच भयंकर असणार आहे. त्यातच आता आनंद आणि निकिता या दोघांची साथ इकडे स्वानंदीला असणार आहे. त्याचमुळे
आता ही मल्लिका काय असे भयंकर प्रकार करून या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरंच त्याच्यात ती यशस्वी होणार आहे का, हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील.